आज आपण क्लास 10 मॅथ्स NCERTचा एक्सरसाइज 1.1चा पहिला प्रश्न सोडवणार आहे. पहिला प्रश्न, एक्सप्रेस ईच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स. त्यातला पहिला 140, 140. तर 140चे प्राईम फॅक्टर पाडताना आपण 140ला पहिल्यांदा आपण इथं 0 आहे म्हणजे इवन नंबर आहे, कारण शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतील तर ते इवन नंबर असतात. मग त्याला आपण पहिल्यांदा 2नी डिवाईड करायचं. 2नी डिवाईड केल्यावर 270 जा 140. अजून इथं 0 असा शेवटी नंबर आला म्हणजे ही पण इवन नंबर आहे. इवन नंबर आहे म्हणून आपण ह्याला मागा 2नी डिवाईड करायचं. आता 2नी डिवाईड केल्यावर आन्सर येते 35. शेवटी 5 आहे. मग आपण असं म्हणू शकतो की ह्या नंबरला आपण 5ने भाग घालवू शकतोय. मग आपण ह्याला 5ने भागल्यावर 5 7 जा 35. मग 5 डिवायडेड बाय 35 येणार 7 आणि 7 डिवायडेड बाय 7 1. तर 140चे प्राईम फॅक्टर आले 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 7 म्हणजेच 2⁻² इंटू 5 इंटू 7. तर 140 बरोबर 2⁻² इंटू 5 इंटू 7 हे एक्सरसाइज 1.1च्या पहिल्या क्वेश्चनचं पहिल्याचं उत्तर आहे. तर दुसरं 156. आता 156 सोडवताना इथं शेवटी 6 आला आहे म्हणजे हा इवन नंबर आहे. डिवायडेड बाय 2 केल्यावर 78 आणि आता इथं शेवटी 8 आहे म्हणजे अजून एकदा इवन नंबर, मग अजून एकदा डिवायडेड बाय 2 आलं 39. आता या दोन संख्यांची आपण बेरीज जर केली, सम जर केली तर मग ह्याची येते 12. 12 हा 3नी भाग जातो म्हणून ह्या नंबरला आपण असं म्हणू शकतो की ह्याला 3नी भाग जाते. मग आपण 39ला 3नी डिवाईड केल्यावर येणार 13 आणि 13 प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला त्यानेच भाग जातो म्हणून 13 डिवायडेड बाय 13 आलं 1. मग 156चं प्राईम फॅक्टर येणार 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 13 म्हणजेच 2⁻² इंटू 13 3 इंटू 13 असे 156चं प्राईम फॅक्टर येणार. तर पहिल्यातलं तिसरं 3825. आता आपण ह्याचं प्राईम फॅक्टर करूया. कशाचं? 3825चं. 3825ला शेवटी 5 आहे म्हणजे ह्याला 5नी भाग जाणार. 5नी भाग घाल्यावर येणार 35. 35 म्हणजे 35 राहिलं 3, नंतर 6 5. आता पण ह्याला 5नी भाग जाते म्हणून अजून एकदा आपण ह्याला 5नी भाग घालवायचा. 5नी भाग तर 7 भागिले 5 रिमाइंडर 2 राहणार. तर 26. 26 भागिले 5 5 1 रिमाइंडर आणि इथं 3. आता ह्याची बेरीज करा. बेरीज येते 9. 1 अधिक 5 अधिक 3ची 9 म्हणजे आता आपण असं याला म्हणू शकतो की ह्याला 3नी भाग जातोय. मग 3नी भाग घाल्यावर येणार 51. अजून एकदा बेरीज करून बघा. 5 अधिक 1 6 म्हणजे अजून ह्याला 3नी भाग जातोय. भागिले 3 केलं 17. 17 आहे प्राईम नंबर कारण त्याचा ती स्वतः 1 आणि 1 असा 2 प्राईम फॅक्टर असं पडते म्हणून आपण 17ने ह्याला भाग घातल्यावर येणार 1. मग 3825चे प्राईम फॅक्टर येणार 5 इंटू 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 17. आपण याला असं लिहिणार 5⁻² इंटू 3⁻² इंटू 17. 3825चे प्राईम फॅक्टर आले 5⁻² 3 इंटू 3⁻² इंटू 17. आता चौथा 5005. 5005चं जर बघायला गेलं तर पहिल्यांदा याला 5नी भाग जातोय. 5नी भाग घाल्यावर 1001 आलं. नंतर 7नी भाग घालवला. 7नी भाग घालवल्यावर येणार 7नी भाग घालवल्यावर येणार 143. 143ला आता 11नं भाग जातोय. 3नी जातोय का? 1 अधिक 4 अधिक 3 नाही. 1नी तर सगळ्यांना जात असतो. 2नी जाते का? नाही कारण इवन नंबर नाही. नंतर बघायचं 5नी जाते का? नाही, शेवटी 3 आहे. 5 क्वेश्चन नसल्यावर 5नी भाग जातो. तर पुढं 6नी 2नी 3नी गेला असता 6नी गेला असता मग 6नी पण जाणार नाही. 7नं बघा 7 इथं 140 असते तर आलं असतं पण इथं शेवटी 3 आहे म्हणजे 7नी पण नाही जाणार. 8नी जाणार का? नाही, तर ऑड नंबर आहे म्हणजे 8नी पण जाणार नाही. 3नी जाणार नाही म्हणून आपण असं म्हणू शकतो इथं 9नी पण जाणार नाही. 10नी तर जाणारच नाही. 11नी बघायला गेलं
तर एकाडेक संख्येची सम करायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. वजाबाकी 0 किंवा 11च्या पाड्यात असेल तर म्हणायचं की त्या संख्येला 11नं भाग जातोय. तर आपण बघूया 1 + 3 4 आणि 4 4 - 4 0. मग आपण असं म्हणू शकतो याला 11नं भाग जातोय. तर 11नं भाग घालवल्यावर येणार 13. 13 आहे प्राईम नंबर. तर मग आपण 13ला 13ने डिवाइड केल्यावर येणार 1. मग आपण ह्याचं प्राईम फॅक्टर म्हणा 5 × 7 × 11 × 13. इथं कुठला नंबर रिपीट नाही झाला म्हणून हे शेवटीचा प्राईम फॅक्टर हिचा आहे. तर पाचवा आहे 7429. आता 7429ला 2नी जाणार नाही, 3नी घालून बघा. 7 + 4 + 2 + 9 ह्याला पण 3नी भाग जाणार नाही, 4नी जाणार नाही, 5नी शेवटी 5 आणि 0 असले तर जातो, 6नी जात नाही, 7नं बघा 7 भागे इथे 1 राहिलं, 7ला 7 गेलं 42, ह्याला पण 7ने गेलं 9, 9ला 7ने जात नाही म्हणून ही पण गेलं. मग 8नी जाणार नाही, 9 3नी गेलं नाही म्हणजे 9 तर जाणार नाही, 10नी पण जाणार नाही कारण शेवटी 0 असलं तरच 10नी जातं, 11 9 आणि 13 म्हणजे 11नंही जाणार नाही. आता आपण 13नं बघू. 13नं घालून बघितलं तर 13ने पण येणार नाही. मग आता बघायला गेलं तर मग 17नं भाग जातो. 17नं भाग घालल्यावर 173 असं उत्तर येते. 173ला नंतरनं 19नी भाग जातो. 19नी भाग घालवल्यावर येते उत्तर 23 आणि 23ला 23नीच भाग जातो कारण 23 आहे प्राईम नंबर. मग 7429चं प्राईम फॅक्टरायझेशन येणार 17 × 19 × 23. तर या प्रकारे आपण 1.1चं पहिला क्वेश्चन पूर्णपणे सोडवलेला आहे. असेच अनेक क्वेश्चन पाहण्यासाठी माझ्या चॅनल वर्ल्ड ऑफ सोल्युशनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे.